निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। तुझ्या साक्षीने सगळं बोलले, तुम्ही काय बोलायला सांगितलं? दादा भाग सोडा, आमचा पटवलं एका याच्यावर आमच्या तिघांचं एकमध्ये की जे काय करायचंय ते सर्वसामान्य माणसाला पुढे ठेवून आपल्याला करायचे। त्याच्याविषयी जे आमच्या आजोबांनी आमच्यावर संस्कार केले, दुसऱ्या पिढीने आमच्यावर संस्कार केले, त्याच्यात आम्ही पुढे पावलं टाकतोय। त्याचे कौतुक होईल न होईल, तरुण पिढीला त्याची कल्पना असेल ना नसेल, या सगळ्या गोष्टी आता माझ्या पडलेल्या आहेत। तर काय घडलंय याच्यावर जास्त वापर करू नका। मी तुम्हाला एकच मागणी करेन की तुम्ही घाबरू नका। मला जे अनुभवाला येते ते काय कळतंय, एक तर थोडस स्पष्ट बोलतो की गावातले जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना फोन गेले की तुम्ही याच्यात जास्त करू नका। काही ऐकलं, काही नाही ऐकलं। शेवटी आमचं फळ हे कार्यकर्त्याचं फळ असतं। कार्यकर्त्याची एक कर्तव्य असतं की सर्वसामान्य माणसाला मतदान करून घेण्याइतपत आपल्याला तिथं आघाडी घ्यायला लागते। आणि त्यात जर कोण कमी पडलं तर ही कारण आहेत, सगळे पैसे वाटले, अमुक झालं तमुक झालं। स्पष्ट सांगायचं तर माड्यात काय पैसे नाही वाटले, काय पद्धतशीर वाटले। 70,000 तिथे कसा पडला, तर हे आरोप बोलणं होईल। मी ठरवलं की आता काही त्याच्यात असं पडायचं नाही, झालं की झालं, भोगायला लागणार आहे। हे आम्हाला भोगायला लागणार नाही आहे, तुम्हाला भोगायला लागणार आहे। जे काय भोगायला लागणार आहे, आता यांनी राजेवरचं पाणी या टप्प्यात सारखं बोलतात, असं मी आणलं। हे किती जणांना माहिती आहे की नीरा देवगरच्या या पाईपलाईनमुळे आणि मी केलेल्या इंडस्ट्रीमुळे 4 TMC पाणी हे तिथं बचत झालेलं आहे। आता हे बचत झालेलं पाणी, नीरा देवगरचं पाणी एकदा सुरू झालं की पाडेगाव ते आसूपर्यंतच्या 36 गावात हे पाणी वापरलं जातं। त्याच्यावेळी हे पाणी नीरा देवगर मधलं जाणार, ते 4 TMC आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला मिळावं का दुसऱ्या तालुक्याला मिळावं? कोणी संघर्ष केला? कोण बोललं? हा 20 लाख टन ऊस झाला या तालुक्यात। 1 नाही 2 नाही, बंद पडलेले कारखाने होते, 4 चालू झाले। एका कारखान्यात कसा चालतो ते सीतारामन बाईला माहिती असेल, मला काय त्यांच्या कारखान्याचं काही माहिती नाही, बोलायचं नाही, बघायचं नाही। विषय असा आहे की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती वाट चोखायला आपला प्रश्न देणार नाही। एवढाच राहिले एक बाकी नक्की तुमच्याला मी स्पष्ट सांगतो की घाबरणारे कार्यकर्ते असले तर राजकारण होणार नाही। आज या कार्यक्रमात ज्या संख्येने तुम्ही लोक इकडे आला, ज्या संख्येने तुम्ही हे सगळं ऐकत बसलेला, मला हा शब्द मिळेल का की आमची गावं आम्ही दाबून ठेवू, मग आम्हाला पुढे सांगा की संघर्ष कारण सांगू नका। आपली दिशा काय आहे, आपली दिशा काय आहे, माझ्या दिशा काय आहे, काय जे होते ते होईल, ते माझ्यावर सोडा। कामाला लागा, लोकांची कामं होतात का नाही आजकाल माफ करा मला, पण कुठल्याच मीडियाच्याकडनं माझ्या काही फारशा अपेक्षा नाही। आता मीडिया नसताना आपण राजकारण केलं, तर मीडिया नसताना जे आपण करत होतो तो म्हणजे जनसंपर्क होता। गाव पातळीवर तुम्हाला पारावर बसणारे लोक कळत होते, बोलत होते, त्याच पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे आणि आमच्याकडे ते पोहोचलं पाहिजे। सुदैवाने जे गेले आपल्या त्यांच्या मागे त्यांची कामं राहिलीच की नाही हे या इलेक्शन मध्ये दिसणार आहे।
काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न केले सांगायचे नेतृत्वात की ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर रामानुजनचा ग्रुप जर नसेल तर आपल्याला मिळणं अवघड आहे. आता इथं पार्टीचा प्रश्न नाही आहे, आमची भांडायची प्रवृत्तीची भांडायची. माझं बीजेपीचा अजिबात वाटत की त्या भांडणीत पडत नाही. मी पहिल्या दिवसापासून तुमचा आमदार म्हणून काम केल्यानंतर डोक्यात एकच होतं की पाणी देणार त्याच्याबरोबर मी जाणार. तर तेच पाणी आतापर्यंत सत्तेच्या पोटी सत्तेच्या माध्यमातून आपण केलं. कोणी काम केलं कोणी नाही केलं तर योग्य वेळेस मी बोलणार आहे. यांनी जे काय एक प्रबोधन केलंय की मी आणलं आताच कोणतरी बोल ते धरणात झालं नसतं तर इथपर्यंत पाणी आलं असतं. साधा विषय 66 किलोमीटर या आंदोलीपर्यंत खराडवाडी का काय गाव आहे ते त्यांना विसरून तिथपर्यंत हे आलं. त्याच्या पुढे यांनी आणलं आणि आम्ही करत होतो पाईपलाईनचं ते यांनी स्टे दिले. आता हे काय काढत बसले आणलं ना आण चल आमचं पाणी आम्ही पोहोचवून देणार नाही एवढंच नक्की. माझा काय कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही. मी नेहमी म्हणत आलोय विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल अहो दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे ना. त्याच्यात भौगोलिक याचा प्रश्न येतो कुठे. तिकडे अतिवृष्टी झाली जे काय होणार आहे तेच तुमच्या आमच्याकडे होणार आहे. आजच बातमी आली पर्यटन तालुक्यात 50 कोटीचं नुकसान झाले. तर 50 कोटीचं नुकसान सरकार देते की नाही त्याच्यावर जर आपल्याला नाही मिळालं तर पुढे काय करायचं. कुठल्या बाबतीत द्यायचं. तर कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनीच मला सांगावं की बिलं मिळतात. बसले नसतीलच कारण बहुतेक सगळे कॉन्ट्रॅक्टर पसरत झाले. काही विषय नाही आहे काही विषय नाहीच आहे. हे बसलं हा बघितलं अंकुशला पहिल्यापासूनच बघितलं ते कमीचा कॉन्ट्रॅक्टर आहे. इथं अजून एक आहेत ते कमीच म्हणून ते तुम्ही सोडावं. ही पिठोबाने एकच सांगितली पिठोबा आपण आपल्या संस्कारात लांब जायचं नाही. कोणाला कसं वागायचं लोकांना ते पटेल न पटेल आपण समजायचं की आपण आपले संस्कार पार पाडलेले. आपले आयुष्य आपल्या पिढीचं आयुष्य 1991 आपण ठरवल्याप्रमाणे आपण लोकांना देऊन टाकलेले आणि याच्यापुढे आम्ही देणारे परंतु कोणाच्यासाठी देणार. त्यांना तर किंमत राहिली नसेल किंवा त्यांना किंमत राहायचं आपल्याला काही करता आलं नसेल आपल्याला चुकत असेल लोकांना कळत नसेल तरुण पिढीला त्याची किंमत नसेल. आज जे दिसतंय आपण बोलतोय हे मागचं बोलतो. आपण प्रचार करतोय घरी करतोय. आता दुष्काळ बघितलेले किती लोक आहेत. तरुण पिढीने कधी दुष्काळ बघितलाय आधार किती आणून त्यांना त्या पाण्याचा महत्व काय. तिथं काय कोणासाहेब बसले तुम्हालाही माहिती साहेब किती त्रास झालाय. तुम्ही निरावलेला होता तेव्हा किती एकर ऊस होता 7-8 लाख टन. आता 20 लाख टन कसा झाला. पाणी गेलं म्हणून का आलं म्हणून म्हणायला बारामतीने गेलं. बारामतीचे पाय आता हेच चालायला काय जे चाललंय राजकारण यांचं सगळं जे आहे हे ऐकल्या पिठावर रेगोट्या मारणारी ही लोक त्यांचं नशीब मोठं आहे की पाया मेज घासला बाकीचं सगळं सभाबंद मूर्त्या सगळ्या वेगळा कळस आला तेव्हा हे आले. ते हा मूर्खपणाचा कळस जो यांचा चाललेला आहे तो आपल्याला सांभाळायला लागणार आहे. मी थोडं वेगळं सांगून जातो की याचं नुकसान तुमच्यापर्यंत जाणार आहे तुमच्या घरादारापर्यंत जाणार आहे. आणि हे आमच्यातलं असं एक घर आहे की एक राजा होऊन गेला त्याचा मिडास ग्रीक मायथॉलॉजी पुराणात ऐकलं होतं तरी हात लावला की त्याचं सोनं व्हायचं. आणि यांची सावली पडली तरी याचं वाटावं. सावलीपासून लांब राहा मुलाबाळांची प्रकृती नीट ठेवा. सगळ्यांना ते पक्ष पत्रकार नाही माझं तेच म्हणणे तर नका लिहू आमच्या बाजूने आमचं काही म्हणणं नाही. पण निदान विरोधी तरी लिहू नका आणि खोटं तरी छापू नका. काय खरं एवढं जरी बोल एक जरी भेटला मला पत्रकार ते फार नाही. मग तुम्ही बोला मग आम्ही बोलू असं होईल. तू काय फलटणचं नागरिक नाही तुला कळत नाही काय चाललं काय वाईट. ते चाललंय हे पत्रकारिता अशी पत्रकारिता अरविंद मेहतांनी केली नाही. तर याच्या समोर बसले त्याचे नेमलेले ओळखत नाही त्यामुळे तो प्रश्न देत नाही. तुम्हाला हिंमत असेल एका या उलट सुलट काय होईल ते होईल. काय होणार आहे काय होणार आहे
सगळ्या जमीन काढून घेणारे कोण अटक करणार काय कोणी बघून देतो करून देतो याच्यावर त्याचा रेकॉर्ड करा की काहीच करायचं नसलं तर नका करू. शुभेच्छा. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही पुढे जाणार. कोण जाऊ दे, त्याला मी कट केला. अरे तुझी आई लेखा पोलिसाच्या गाडीत बसून माझा प्रचार करत होतीस, तू कुठं गेलास बघता माझ्या काय चुकत आईकडे बघून आम्ही सहन करतो. सांगतोय नको करू त्याला ऐकत. त्याने रुद्र म्हणे तुला शुभेच्छा, तुझं कल्याण हो, तुझं आंतरराष्ट्रीय पातळीवर मीडिया सेंटर व्हावं. ट्रम्पच्या उजव्या हाताला आम्हाला तुला लागायचं. आमचं काही म्हणणं नाही. तुझे केस कोणाचं काय असेल ते असेल, मला काय घेणं नाही. मी तालुक्यासाठी जगलो, तालुक्यासाठी शेवटपर्यंत जगणार आहे आणि काम करणार आहे आज शब्द देतो. अरे मी तर बाहेर पडलो की आज पाऊस नसता तर भगवान वडकरांच्याकडेच मी सांगितलं कार्यक्रम. तुम्ही होता की नाही माहित नाही. आता कार्यक्रम आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. काही ना काहीतरी अडचणी होतात. फेब्रुवारी महिना संजय बाबांच्याकडे, त्याच्यानंतर मी आजारी पडतो. काहीतरी होत राहतं आपण. आपलंही नशीब थोडं कोण आपल्यावर काय काळी जादू करतो काय कोण बघा आपलं माझ्यावर हे प्रयत्न होऊन गेलेच करतात. तुम्हाला माहित नसलं तर आपण कधी त्या सगळ्यात त्याहून सुरुवात करून निघालोय. परंतु हे संकट राजकीय संकट नसून सर्वसामान्य माणसाच्या भविष्याचं आणि त्याचं अस्तित्व आणि सुखशांततेचं जे एक संस्कृती आपण या तालुक्यात तयार केली होती, या तालुक्यात ही संस्कृती संपणार आहे. आणि हे संपवण्याचं काम जे चाललंय याला तुम्ही कृपया साथ देऊ नका. हिमतीने बाहेर पडा. आता जाता जाता मी एकच सांगेन की रघुनाथराजांनी जे केलं ते सगळं पंप मी आता तुमचे ते HP मॅनेजरशी बोललो रघुनाथराजे की माझं काय म्हणणं आहे, तुम्ही चांगलं करताय, किलोमीटरला 4 पंप वाढला व्यवसाय म्हणून. तुम्हाला या कंपनीने जर प्रोत्साहन नको व्हावं तरी त्यांच्या 50 टँकर इकडे येत असतील म्हणजे प्रायव्हेट कंपनी, त्यांनी सांगायला पाहिजे ना की सार्वजनिक संस्था आहे तिथं तुम्ही डिझेल करा. काय चुकीचं आहे? तसा प्रयत्न मी करायचा ठरवलेला आहे. तुमच्या हॉस्पिटलला शुभेच्छा, गळ्याला शुभेच्छा. बाकीचं काय जेवढं करताय तेवढं करत राहणं हे शेवटी माझ्या हातात आहे. साथ यावी ही विनंती. मार्केट कमिटीच्या शुभेच्छा आणि जाण्यासाठी परवानगी. सानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्यालगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क. हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104. स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा. कलेक्टर NA ओपन बंगलो प्लॉट्स, जानोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये. वैशिष्ट्ये शासन मान्य NA प्लॉटचा भव्य प्रकल्प. फलटण पासून 5 किलोमीटर अंतरावर अंतर्गत 20 ते 30 फुटी रस्ते, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई, प्रोजेक्ट तार कंपाऊंड, 2000 ते 7000 स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स, निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयींनी युक्त परिसर. प्रतिगुंठा 9.99 लाखापासून पुढे. साइट पत्ता सर्वे नंबर 26 मौजे ठाकुरकी, गोळेगाव गावठाण शेजारी, फलटण. बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104. ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस, ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध. याशिवाय नवरी मुलीचा शालू, नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल. एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस. पत्ता बारामती चौक, रविवार पेठ, फलटण. संपर्क मोबाईल 9834223549. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई,
जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी। तेव्हा आदत सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या। पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण। संपर्क मोबाईल 72 1800 1898।